हे हाय चॅम्पियन्स. सो मला तुम्हाला आज बोलायचं आहे की आपल्या मुलांचा इम्प्रूव्हमेंट आणि प्रोग्रेस आपण जसं शाळेच्या रिपोर्ट कार्डवरनं आपल्याला कळतो आणि त्या रिपोर्ट कार्डवरनं आपल्याला माहिती पडतं की हा इकडे इकडे कमी आहे आणि हा इकडे इकडे ह्यानी फोकस केलं पाहिजे. ठीक आहे. आणि रिपोर्ट कार्डनीच त्याच्या शाळेचं जे बोलतं प्रोग्रेस चांगला होतो. तसंच आपण आपल्या फायनान्शियल सिच्युएशन आणि कंडिशन पण रिपोर्ट कार्डवरूनच माहिती पडेल. तर मला तुम्हाला सांगितलं, डू यू हॅव युअर फायनान्शियल रिपोर्ट कार्ड? तुमच्याकडे तुमची फायनान्शियल रिपोर्ट कार्ड आहे का? यू विल अग्री विथ मी की नसेलच. यू डू नॉट हॅव द फायनान्शियल रिपोर्ट कार्ड. पण ती रिपोर्ट कार्ड माझ्याकडे आहे. इफ यू रिअली वॉन्ट टू नो वेअर यू आर स्टँडिंग फायनान्शियली, जर तुम्हाला खरोखरच माहिती करून घ्यायची असेल की तुम्ही फायनान्शियली कुठे आहात, तर यू रिअली नीड अ फायनान्शियल रिपोर्ट कार्ड. आणि ती रिपोर्ट कार्ड माझ्याकडे आहे. ठीक आहे. जर तुम्ही माझ्या प्रायव्हेट कम्युनिटीमध्ये असाल, व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये, तर तुम्ही DM करू शकता मला अँड यू कॅन अप्लाय फॉर दॅट रिपोर्ट कार्ड. अँड इफ यू आर नॉट अ पार्ट ऑफ माय कम्युनिटी, अँड तुम्ही कम्युनिटी जॉईन करू शकतो. लिंक इज देअर. ठीक आहे. अनलेस अँड अंटिल तुम्हाला तुमची फायनान्शियल कंडिशन जोपर्यंत माहीत नाहीये, तोपर्यंत तुम्ही प्रोग्रेस नाही करू शकत. गाईज, ट्रस्ट मी, ही रिपोर्ट कार्ड तुम्हाला इट विल बी अ माइंड ब्लोईंग मुवमेंट फॉर यू. आय होप हा मेसेज तुम्हाला हेल्प करेल. आणि हॅव अ गुड डे. गॉड ब्लेस यू. थँक्यू.